ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि आजचा आपला व्हिडिओ स्पेशली आहे दत्त जयंतीनिमित्त. तर खूप खूप वर्षांपूर्वी, म्हणजे इतक्यान वर्षांपूर्वी की ना तेव्हा मानव होते ना देव, फक्त होती शांतता, जल, अनंत रिक्तता. त्या रिक्ततेतून एक तेजस्वी बीज जन्माला आलं, हिरण्यगर्भ. त्यातून ब्रह्मा प्रकट झाले. त्यापासून दिशा, आकाश, पृथ्वी, मन, बुद्धी, संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. सृष्टी वाढावी म्हणून प्रथम निर्माण झाले ते सप्तर्षी. त्याचपैकी एक अत्री ऋषी. ध्यान, तप, साधना त्यांच्या आयुष्याचा एकमेव श्वास. अत्री ऋषींना एक पत्नी होती, अनुसूया. तिचं नाव उच्चारलं जात असे. तिथे तिचं तेजस्वी रूप आधी पोहोचत असे. तिथे इतकी पवित्रता, इतकी पतिव्रता होती की तिच्या मार्गावरून चालणारा अग्नी शांत व्हायचा, वारा थांबायचा आणि सूर्यही आपल्या किरणांना हलकसं रोखून धरायचा. ही अनुसूया, जिच्या पुण्याईची कीर्ती देवलोकात पोहोचली आणि इंद्राला बैचैनी वाटू लागली. तो विचार करू लागला, जर हिने तपाने एवढी शक्ती मिळवली आहे तर एक दिवस ही आपलं स्वर्गच घेईल. भीतीने तो घाबरला. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे धावला. देवतांनो, काहीतरी करा, हिच्या पतिव्रतेने आम्हाला मागे टाकलंय. त्रिदेवांनी शांतपणे एकमेकांकडे पाहिलं. ते म्हणाले, तिच्या तपाची परीक्षा घ्यायची वेळ आली आहे. एक दिवस अत्री ऋषी वनात गेले. आश्रमात अनुसूया एकटीच होती. त्यावेळी दाराशी 3 भिक्षुक आले. पांढरे वस्त्र, शांत चेहरा, पण डोळ्यात एक विचित्र तेज. अनुसूयेनं त्यांना नम्रपणे नमस्कार केला. माते, ते म्हणाले, आम्ही भुकेले आहोत. तुझ्या इच्छा भोजनाची कीर्ती ऐकून इथे आलोय. अतिथी देवच असतात असे म्हणतात. अनुसूया लगेच भोजन तयार करायला गेली. भोजन झाल्यावर तिने 3 भिक्षुकांसाठी ताट वाढले आणि ते तिघही बसले आणि म्हणाले, आम्हाला तुझे भोजन हवे आहे, पण एक अट आहे. तू नग्न होऊन आम्हाला वाढशील, नाहीतर आम्ही अन्न घेणार नाही. क्षणभर काळच थांबला. अनुसूयेच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. हे सामान्य भिक्षू नसून कोणीतरी दुसरेच आहेत. पतिधर्म, अतिथीधर्म, काय योग्य? तिला जाणवलं, ही परीक्षा आहे आणि ही परीक्षा मानवांची नाही आहे, देवांची आहे. तिने मनोमन पती अत्रींच्या तपशक्तीला स्मरलं आणि म्हणाली, जर माझ्या पतिव्रतेचं सामर्थ्य खरं असेल तर हे तिघही बालक होतील. ती भोजनाची पात्रे घेऊन आली आणि चमत्कार घडला. तिघेही भिक्षुक क्षणात नाही, तान्हा निरागस बाळ बनले. मुलांसारखे रडू लागले. अनुसूयाच्या डोळ्यात पान्हा दाटला. तिनं एक एक करून त्यांना मांडीवर घेतलं, स्तनपान केलं. ती स्वतः त्रिदेवांची माता झाली. अशी आई विश्वात कधीच झाली नव्हती. दुपारी अत्री ऋषी परत आले. आश्रमात 3 गोंडस बाळ बघून ते थक्क झाले. अनुसूयेने सर्व सांगितलं. अत्री ऋषींनी ध्यानधारणेत त्यांची खरी रूप पाहिली, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ते म्हणाले, अत्री, अनुसूया, तुम्ही जगातील सर्वोच्च आदर्श, वर मागा. तेव्हा अत्री म्हणाले, तुम्ही बालक रूपाने आमच्या घरी आलात तर आमचे पुत्र म्हणून इथेच थांबा. त्रिदेव हसले आणि तथास्तु म्हणाले. त्यांचे 3 अंश अत्री अनुसूयांच्या घरी जन्माला आले. ब्रह्माचा अंश चंद्र, शिवाचा अंश दुर्वासा आणि विष्णूंचा अंश दत्त. तिघेही मोठे झाल्यावर त्यांनी आपापली दिशा निवडली. चंद्र झाला तेज शीतल वनस्पतींचा संरक्षक, दुर्वासा झाला तपस्वी, प्रचंड शक्तिमान आणि दत्त राहिला आई वडिलांजवळ, लोकांना अध्यात्म, प्रचिती, दया, योग आणि कर्ममार्ग शिकवण्यासाठी. नंतर ब्रह्मा, महेश यांनीही आपापले अंश दत्तामध्ये विलीन केले आणि मग दत्त अत्रे, म्हणूनच दत्तात्रेय, अशी त्रिदेवांचा एकच देहातील अद्वितीय अवतार. आजही लोक म्हणतात, जिथे दत्ताचे स्मरण केले जाते तिथे ज्ञान, शांतता आणि मार्गदर्शन आपोआपच येतं. हीच दत्तात्रेयांची दिव्य जन्मकथा आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.